कुंभ राशी श्रावण महिन्यात या घटना घडणार, आयुष्यात येणार मोठे वळण. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा श्रावण महिना सुरू होताच ग्रहांच्या हालचालीमध्ये काही बदल होत असून ज्योतिषशास्त्रानुसार त्याचा प्रभाव कुंभ राशींच्या जातकांवर वेगवेगळ्या स्वरूपात दिसू लागतो. श्रावण महिन्यात तुमच्या आयुष्यात काही नवीन संधी, नवीन आव्हाने आणि काही सकारात्मक बदल अनुभवण्यास येऊ शकतात. या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 महत्त्वाच्या घटनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे. येथे सांगितलेले संकेत सर्वांनाच तंतोतंत लागू होतील असे नाही, परंतु प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार परिणाम वेगवेगळे असू शकतात. घटना क्रमांक 1. अनेक दिवसापासून अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात म्हणजेच श्रावण महिन्यात कुंभ राशींच्या लोकांच्या जातकांना जीवनात सर्वप्रथम जाणवणारा सर्वात मोठा बदल म्हणजे रखडलेली कामे पुन्हा गती घेण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यापासून तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी सतत प्रयत्न करत असाल, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा निर्माण होत असेल, तर ज्योतिषीय संकेतांनुसार या काळात अशा कामांमध्ये हळूहळू प्रगती दिसू शकते. सरकारी कागदपत्रे असतील, बँकेची प्रकरणे, कर्जमाफीशी संबंधित काही कामे किंवा इतर प्रक्रिया पुढे सरकू शकतात. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मुलाखतीची संधी किंवा अपेक्षित प्रतिसाद मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी किंवा वरिष्ठांकडून विश्वास मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा प्रलंबित व्यवहार पूर्ण होण्याची संधी मिळू शकते. भागीदारीत काम करणाऱ्यांनी मात्र प्रत्येक अट नीट तपासून निर्णय घ्यावेत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सकारात्मक ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे, अपूर्ण राहिलेले विषय पूर्ण करणे आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला वेग देणे यासाठी हा काळ अनुकूल असू शकतो. या संधीचा लाभ घेण्यासाठी केवळ ग्रहांवर अवलंबून न राहता स्वतःचेही प्रयत्न सुरू ठेवा. जर तुम्ही संयमाची स्थानिक प्रामाणिकपणा कायम ठेवला तर ऑगस्ट महिन्यात हा काळ तुमच्या अनेक रखडलेल्या कामांना नवीन दिशा देऊ शकतो आणि आत्मविश्वासातही वाढ होऊ शकते. घटना क्रमांक 2. आर्थिक स्थितीत सुधारणा आणि धनप्राप्तीची नवीन संधी. कुंभ राशीसाठी दुसरी महत्त्वाची घटना आर्थिक क्षेत्राशी संबंधित असू शकते. पैशांच्या बाबतीत काही सकारात्मक घडामोडी अनुभव येऊ शकतात. बऱ्याच काळ आर्थिक ताण वाढतो. खर्च किंवा अडकलेले व्यवहार यामुळे तुम्ही चिंतेत असाल, तर आता परिस्थिती हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे. ज्योतिषीय संकेतांनुसार काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळणे, जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळणे किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग खुला होणे अशा संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन, लाभ किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठ्या ऑर्डर किंवा अपेक्षेपेक्षा चांगला आर्थिक प्रतिसाद मिळू शकतो. घटना क्रमांक 3. करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती होऊ शकते. मित्रांनो, कुंभ राशींच्या लोकांसाठी तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे करिअर आणि व्यवसाय प्रगतीची शक्यता. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. श्रावण काळात बराच काळ तुम्ही शांतपणे आणि प्रामाणिकपणे काम करत असाल, तर आता त्या प्रयत्नाची दखल घेतली जाऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकारी नवीन जबाबदारी देऊ शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होण्याची, बढती मिळण्याची किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. काही जणांना नवीन कंपनी, चांगल्या संधी मिळू शकतात. काही इच्छित ठिकाणी बदली होण्याचेही योग दिसू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, नवीन ग्राहक मिळणे, मोठ्या ऑर्डर मिळणे, नवीन संधी निर्माण होऊ शकतात. कुंभ राशींच्या मित्रांनो, स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. राग, अहंकार किंवा घाईघाईत घेतलेले निर्णय टाळा. घटना क्रमांक 4. कुटुंबात आनंदाचे वातावरण, नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात. कुंभ राशींच्या लोकांना कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. गेल्या काही काळात घरामध्ये मतभेद, गैरसमज किंवा एखाद्या गोष्टीमुळे त्यांना लाभ निर्माण झाला असेल, तर आता तो संवादातून किंवा कमी करण्याची संधी मिळेल.
घरातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढू शकते. एखादा शुभ कार्य, साखरपुडा किंवा इतर आनंदाचा प्रसंग कुटुंबाला एकत्र आणू शकतो. काही कुटुंबामध्ये नवीन वाहन, घरातील आवश्यक वस्तू किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय पुढे जाऊ शकतो. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेतल्या तर नात्यात अधिक विश्वास निर्माण होऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होण्याऐवजी शांतपणे चर्चा केल्यास अविवाहितांसाठी विवाहाबाबत चर्चा सुरू होण्याची योग्य वेळ ओळखण्याची शक्यता आहे. आईवडिलांनी ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. घटना क्रमांक 5. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात नवे वळण. मित्रांनो, कुंभ राशींच्या जातकांनो, 5वी महत्त्वाची घटना प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित असू शकते. ऑगस्ट महिन्यात नातेसंबंधामध्ये काही सकारात्मक बदल अनुभवण्यास येऊ शकतो. अनेक दिवसापासून मनात असलेले गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते. जर तुम्ही विवाहित नसाल तर नवीन ओळख होण्याची किंवा विवाहासाठी चांगले स्थळ येण्याची दाट शक्यता आहे. काही कुटुंबामध्ये विवाहाची बोलणी पुढे सरकू शकते. मात्र कोणताही निर्णय केवळ भावनेच्या भरात न घेता एकमेकांपासून समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी जोडीदारावर विश्वास ठेवणे आणि खुल्या मनाने संवाद साधणे महत्त्वाचे ठरेल. छोट्या गोष्टींवरून निर्माण होणारे गैरसमज वेळेत दूर केल्यास नाते अधिक दृढ होऊ शकते. राग किंवा संशय या नात्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ एकमेकांना अधिक वेळ देण्याचा ठरू शकतो. कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ कुटुंबासाठी काढल्यास नात्यातील आपुलकी वाढू शकते. जोडीदाराच्या मतांचा आदर करा आणि महत्त्वाचे निर्णय संमतीने घ्या. या काळात काहींना दूर राहणाऱ्या प्रिय व्यक्तींची भेट होण्याची संधी मिळू शकते. घटना क्रमांक 6. आरोग्य, मानसिक शांतता आणि जीवनशैली सकारात्मक बदल. कुंभ राशींच्या मित्रांनो, 6वी महत्त्वाची घटना म्हणजे आरोग्याशी संबंधित असू शकते. कामाच्या धावपळीत स्वतःकडे दुर्लक्ष करण्याची सवय बदलण्याची गरज भासू शकते. ज्योतिषीय संकेतांनुसार हा काळ शरीर आणि मन या दोन्हीची अधिक काळजी घेण्याची आठवण करून देणारा ठरू शकतो. गेल्या काही दिवसापासून सततचा ताण, अपुरी झोप किंवा अनियमित दिनचर्या यामुळे थकवा जाणवत असेल तर आता जीवनशैलीत छोटे बदल करण्याची योग्य वेळ आली आहे. वेळेवर झोपणे, संतुलित आहार घेणे, पाणी पुरेसे पिणे आणि नियमित व्यायाम किंवा चालणे यामुळे ऊर्जा आणि उत्साह टिकून ठेवण्यास मदत होऊ शकतो. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम किंवा वेळ शांतपणे स्वतःसाठी काढणे फायदेशीर ठरू शकते. मानसिक तणाव कमी करण्यासाठी हे तुम्ही सर्व करू शकता. ज्यांना आधीपासूनच काही आरोग्यविषयक तक्रारी आहे त्यांनी औषधे नियमित घ्यावीत आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. केवळ राशी भविष्य किंवा ज्योतिषीय संकेतांवर अवलंबून न राहता वैद्यकीय सल्ल्यांचा देखील प्राधान्य घ्यावे. घटना क्रमांक 7. नशिबाची साथ, आध्यात्मिक प्रगती आणि नवीन सुरुवातीचे संकेत. कुंभ राशींच्या मित्रांनो, आता आपण सर्वात महत्त्वाच्या आणि 7व्या घटनेकडे येत आहोत. कुंभ राशींच्या जातकांनो, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होत असल्याचा अनुभव येऊ शकतो. काही अडथळे कमी होत असल्याची जाणीव होऊ शकते आणि नवीन संधीकडे आत्मविश्वासाने पाहण्याची प्रेरणा मिळू शकते. ज्योतिषीय संकेतांनुसार या काळात काही प्रवासाची नवीन संधी, नवीन कामाची सुरुवात, व्यवसायाचा विस्तार किंवा दीर्घकाळापासून मनात असलेली एखाद्या ध्येयासाठी पहिले पाऊल टाकण्याची प्रेरणा मिळू शकते. मात्र प्रत्येक निर्णय शांतपणे आणि उपलब्ध माहितीचा विचार करून योग्य नियोजनासह घ्या. या काळात आध्यात्मिकतेकडे ओढ वाढू शकते. भगवान शिवांची उपासना, ओम नमः शिवाय मंत्र जप, स्वामी समर्थ नामस्मरण, ध्यान किंवा सत्संग यामुळे मन अधिक शांत आणि स्थिर राहण्यास मदत होऊ शकते. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत कृतज्ञतेने करा आणि इतरांना मदत करणे, गरजूंना दान करणे, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे आणि चांगले कर्म करत राहणे यामुळे मनात सकारात्मकता टिकून राहते. कुंभ राशींच्या मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ.